बाकी असेल त्यांनी नाश्ता करून घ्या. नाश्ता काउंटर आता बंद करण्यात येत आहे. ज्यांचा नाश्ता बाकी असेल कृपया त्यांनी नाश्ता करून घ्या. आपले सर्व डॉक्टर मित्र व क्रिकेटर मित्र, डॉक्टर टी के पाटील, मिसळवर मिसळ. हो हो. आपले डॉक्टर मित्र कृपया लवकरात लवकर नाश्ता उरकून घ्या. नाश्ता काउंटर आता बंद करण्यात येणार आहे. झालं झालं. नाही नाही मला नाही बोलायचं. नक्कीच सामन्याला या ठिकाणी सुरुवात होत असते. पॉवर प्ले मध्ये फक्त 3 पे बाहेर राहील पहिल्या ओव्हरमध्ये. दुसऱ्या ओव्हरमध्ये आहे ना बॉलर कीपर सोडून 4 आतमध्ये पाहिजे सर्कलच्या आत. नक्कीच मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू असतील आणि पॉवर प्ले जसा संपेल पहिलं षटक संपेल कीपर आणि बॉलरला सोडून 4 खेळाडू 30 यार्ड क्षेत्रामध्ये ठेवायचे आहेत. कॅप्टन निलेश, नाश्तावाल्यांचे 4 ते 5 जणांचा नाश्ता काढून ठेवा. बाकी सगळं आवरून घ्या. नक्कीच पवनला पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना. नक्कीच पहिला चेंडू वाईड आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा संघाच्या श्री गणेश होत असताना नक्कीच पाहायला मिळेल. नक्कीच पुढील चेंडू मार्गस्थ. बॅटची गडा घेतली. झेल पाचची संधी आहे. पंचांकडे लाऊड अपील असेल. नक्कीच चांगला डिसिजन त्या ठिकाणी ऑनफिल्ड अंपायरचा. ऑफिशियल्स आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली जाते आणि चांगला डिसिजन देखील, कारण एवढ्या उन्हामध्ये एवढी तीक्ष्ण नजर ठेवणं देखील सोपे नसतं. सलग जेव्हा मॅचेस होत असतात तेव्हा चांगला निर्णय पंचांच्या बाजूने नक्कीच पाहायला मिळतोय. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय. झेल सुटलाय. चांगल्या पोझिशन मध्ये आले होते. अद्याप आपण विचार केला हे झेल टफ असतात जेव्हा सूर्य डोळ्यावरती असतो आणि हे झेल फार टफ होतात, पण चांगल्या पोझिशन मध्ये होते. झेल घेऊ शकले होते असते, पण मात्र नक्कीच या ठिकाणी झेल ड्रॉप होत असताना पाहायला मिळतं. 2 धावा एकवटला जातील. 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल. ते म्हणजे 3 या आकड्यावरती. नक्कीच डॉट चेंडूची सांगता होईल. हा फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत. येस, फलंदाज या ठिकाणी नक्कीच बाद होईल. पहिला धक्का या ठिकाणी लागत असताना नक्कीच पाहायला मिळाला. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. येस डीजे.
नक्कीच नवीन फलंदाज विवेक यादव आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. झेल नक्कीच जयेशने टिपलाय त्या ठिकाणी. बाउंड्री लाईनवर पॅट्रोलिंग करत असताना फारच उत्कृष्ट झेल स्वतःला ऍडजस्ट केलं शेवटच्या मुवमेंटला आणि झेल चांगला टिपण्यात आलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषा पार. बॅटची कडा आणि या ठिकाणी धावा मिळतील परत एकदा 4. मलमिना चौकार. येस डीजे. एक धाव त्या ठिकाणी मिळेल एका धावेच्या साह्याने. धावफलक लेगबाईच्या स्वरूपामध्ये नक्कीच एक धाव मिळाली आणि 9 धावांवर नक्कीच हे धावफलक जाऊन ठेपला. दुसरं षटक नक्कीच फील्ड रिस्ट्रिक्शन्स आता मात्र खुल्या होतील. टाइम असेल तर टाइमचा उपयोग या ठिकाणी डीजे नक्कीच. चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्या. जास्त वेळ घेऊ नका. विनंती असेल जसा पॉवर प्ले संपेल तसे तुमचे जे खेळाडू आहेत ते कृपया करून बाहेर पाठवत जा. संदीपला पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना. नक्कीच चांगला चेंडू त्या ठिकाणी लेग साईडला होता. थोडीशी दिशा मात्र नक्कीच खराब होती पण त्याचा वापर करू शकले नाहीयेत. अद्याप मोठा फटका खेळायचा होता क्षेत्ररक्षकाकडून. यष्टीरक्षकाकडून या ठिकाणी नक्कीच चांगली कामगिरी पार पाडत असताना चांगला गॅदर केला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र त्रिफळाची चेंडू समजण्याच्या अगोदर यष्ट्यांचा वेध घेतलाय. फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. वॉड बॉल. फलंदाज बाद. येस इलेक्ट्रोफाईंग मुवमेंट. इलेक्ट्रोकॅन विकेट. फलंदाज या ठिकाणी नक्कीच बाद होईल. येस धन्यवाद.
इस आकाशच्या माध्यमातून नक्कीच वारंवार चांगलं संगीत आपल्याला नक्कीच ऐकायला मिळतं आणि मजा येते जेव्हा लाईफ विदाऊट म्युझिक आणि लाईफ विदाऊट क्रिकेट हे शक्य नाही आहे आणि क्रिकेट शिवाय नक्कीच या ठिकाणी जगणं देखील मुश्किल आहे. क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. चांगला गॅदर बाउंड्री लाईनवर नक्कीच लॉंग ऑन क्षेत्रामध्ये नक्कीच पॅट्रोलिंग करत असताना क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतं. धावफलकाचा जर आपण इथून पुढे विचार करतोय तर नक्कीच 10 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगलं षटक अद्याप हाताळलं जातं. नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. थोडीशी मिसफिल्डिंग पण एकच धाव. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल 11 या आकड्यावरती. येस, क्षेत्ररक्षक आहेत, चांगला झेल टिपलाय. फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. ऑल ओके देन हेल्थ ओके. फलंदाज या ठिकाणी बाद होईल. येस टीचर. करणारा आपण नक्कीच फलंदाज नवीन पाहतोय अमोल. चांगला चेंडू निर्धाव चेंडू या ठिकाणी नक्कीच फेकला जातोय. षटक क्रमांक दुसरे या ठिकाणी समाप्त होतोय. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या मात्र स्थगित होईल 11 या धावसंख्येवरती. आणि जर आपण विचार केला या षटकाचा फक्त 2 धावा या ठिकाणी खर्च केल्यात आणि विकेट देखील 2 प्रस्थापित केल्यात. फारच चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. आणि जर आपण पाहतोय तर पुढील षटक नक्कीच तिसरे षटक मार्गस्थ या ठिकाणी नक्कीच होईल. आणि तिसऱ्या षटकाची जबाबदारी नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर रुपेश सज्ज होत असताना नक्कीच आपलं भूपेश गोलंदाजी ट्रॅकवर भूपेश सज्ज होत असताना संघासाठी तिसरं षटक वैयक्तिक पहिलं घेऊन नक्कीच भूपेश तयार पंचांच्या डाव्या बाजूकडून. रिव्हर्सचा फटका या ठिकाणी फार लाजवाब मिसफिल्डिंग. मलमिना चौकार. येस टीचर.
चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि रिव्हर्सचा फटका. पंधरा धावा फलकावरती पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि चांगली सुरुवात या ठिकाणी झाली आहे त्या म्हणजे या षटकाची. सरळ खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. विस्फोटक फलंदाजीचा हा विस्फोटक षटकार. फारच चांगली बॅटिंग या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. षटकार आला चौकारानंतर. अजून एक चांगला फटका. स्ट्रेट आणि थेट. पॉवरफुल, वंडरफुल आणि सक्सेसफुल दुसरा सलग षटकार. व्हॉट अ बॅटिंग. येस टीचर. धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात कारण या चेंडूवर देखील चौकाराची मोहर मात्र लावली गेली होती. फारच लाजवाब बॅटिंग या ठिकाणी शरदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. चारी बाजूला नक्कीच नावाचा डंका आपल्या वाजवत असताना शरद पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना लाजवाब स्ट्रोक मेकिंग या ठिकाणी ॲबिलिटी आहे. जर आपण पाहतोय तर चौकस खेळी साकार केली जाते. पहिला चेंडू रिव्हर्सचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. नंतर दोन षटकार सरळ खेळण्यात आले. बॅटची कडा, बॅट्समनचा तुटलाय सडा. फलंदाज या ठिकाणी नक्कीच बाद होईल आणि लास्ट लाफ मात्र नक्कीच बॉलरचा असेल. येस टीचर. कृपया करून बॉलर नेम सांगायचा विनंती असेल.
नक्कीच पुन्हा एकदा प्रेम गोलंदाजीवर सज्ज होत असताना नक्कीच पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाली. प्रेमच्या माध्यमातून नक्कीच वाईटचा इशारा पंचाच्या बाजूने देखील आपल्याला पाहायला मिळाला. अशा दिवसामध्ये नक्कीच पंचांना देखील कवायत करण्याची संधी या ठिकाणी फारच दिली आहे. गोलंदाजांनी अद्याप विचार केला तर, कारण एकसष्टच्या स्वरूपात फारच दावा खर्च केला जात आहे. तर पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांचे हात समांतर धावा मिळतील. अवांतर अवांतर रूपात एकनी भर पडेल. नेक्स्ट मॅच वसई नायगाव वर्सेस वाडा. वसई नायगावने टॉस जिंकून फिल्डिंग निर्णय घेतले. हा देखील चांगला चेंडू, तेच तर्रार गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाली. 2 वाईट नंतर हा मात्र चांगला कमबॅक आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. प्रेमच्या गोलंदाजीमधून भन्नाट वेगाने हा चेंडू फेकण्यात आला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता कुठेतरी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. नक्कीच पुढील होणारा सामना वसंत नायगाव विपक्ष वाडा या दोन्ही संघांमध्ये. हा देखील खोलवा टप्प्याचा चेंडू, मिनी हेलिकॉप्टर नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. मैदानात मध्ये एक जाव त्या ठिकाणी असेल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल. 33 या आकड्यावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये जी कुठेतरी शरदच्या इनिंग मधून जो संजीवनी देण्याचं काम केलं गेलं होतं या धावफलकाला, पण ते कुठेतरी आता कमी पडतंय असंच म्हणायला हरकत नाहीये, कारण आता त्याला बॅक केलं जात नाहीये. विकेट नंतर मात्र तशा प्रकारची फलंदाजी अद्याप आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली नाहीये. चांगला चेंडू पुन्हा एकदा प्रेमच्या माध्यमातून. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, कारण रन रेटचा जर आपण विचार करतोय तर 9.43च्या सरासरीने अद्याप धावा कुठल्या जातात. पण आपण पाहिलं मागच्या सामन्यामध्ये 45 धावा देखील चेस केल्या जाऊ शकतात एवढ्या चांगल्या गोलंदाजी अटॅक समोर. पण आता तशी फलंदाजी करायला पाहायला मिळत नाहीये. फटका चांगला आहे, फटका लाजवाब आहे. इन दी आर्क अँड आउट ऑफ दी पार्क, सीमारेषा पार. हा येतोय ऑल ओके आणि हेल्थ ओकेचा लाजवाब स्ट्रोक, षटकार. येस टीजा. नक्कीच पंचांकडून इशारा, एक शॉर्ट रन असेल. नक्कीच शॉर्ट रन आहे एक, आणि एकच धाव म्हणजे 40 धावा धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. एक शॉर्ट धाव असेल. आणि अमोलचा फलंदाजीचा विचार करतो तर वैयक्तिक 4 चेंडूमध्ये 7 धावा त्याच्या पॅडमधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. पण आता संदीप 3 चेंडूमध्ये 2 धावांची खेळी या ठिकाणी साकार केली आहे. एक शॉर्ट धाव. या षटकाचा विचार केला तर एक षटकार आलाय, पण नक्कीच 10 धावा या मॅन्डेटरी शेवटच्या षटकामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहेत, दूरवरून येतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी केला जाईल. आणि षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त होईल. 4थ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 42 धावा, आणि आव्हान असेल इथून पुढे ते म्हणजे 43 धावांचं. आणि नक्कीच फलंदाजी करणाऱ्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल की लवकर 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. आणि नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती असेल की क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्यायचं आहे. दोन्ही संघांना एक नम्रतेची विनंती असेल. येस टीचर.
त्याची करणाऱ्या संघाला की लवकरात लवकर आपले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. येस 2 बॅट्समन कृपया करून मैदानाच्या आतमध्ये यावे, नम्र विनंती असेल. येस बॅट्समन कृपया करून लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत, फार वेळ घेऊ नका. नक्कीच विनंती असेल, राखीव खेळाडू जर असतील तर कृपया करून पाठवायचं. आणि नक्कीच या ठिकाणी महाजन सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच हार्दिक हार्दिक स्वागत असेल. नक्कीच विनंती असेल की कृपया करून स्टेजवरती स्थानपन्न व्हायचं. नक्कीच बॅट्समन नेम कृपया करून सांगायचं. इथे बॅट्समन बारावे खेळाडू जर उपस्थित असतील मैदानाच्या आतमध्ये तर कृपया करून पाठवायचे. नाहीतर स्कोरिंगला फार त्रास होईल, अपडेट नाही होणार. नक्कीच या ठिकाणी महाजन सर उपस्थित आहेत. एक या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच हार्दिक हार्दिक स्वागत असेल. महाजन सरांना विनंती असेल कृपया करून स्थानपन्न व्हायचा. पहिल्या चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला. पहिल्या चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार, दाबा मिळतात 4 चौकार. येस टीचर. अजून एक चांगला फटका त्याच क्षेत्रामध्ये. हा मात्र अजून एक षटकार येतोय, इलेक्ट्रिफाइंग मुवमेंटचा इलेक्ट्रोकॅन षटकार. येस टीचर. चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार. घाई लागली या. अद्याप आपण विचार केला, आव्हान आहे 43 धावांचा आणि पाठी पडल्यात बॉलरच्या. फलंदाज अद्याप आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जयेशला. तर सरळ खेळलाय, बॉलरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होत असताना नक्कीच पाहायला मिळेल. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. सिर सलामत तो पगडी 50. नक्कीच जर चेंडू लागला असता तर मात्र नक्कीच त्या ठिकाणी दुखापतीचं कारण बनलं असतं, पण मात्र नक्कीच एकच धाव. हा फटका देखील लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहेत, दूरवरून येतील. चेंडू थांबेल की नाही ह्याच्यात मात्र चुस्तची लढत चालू आहे. 3 धावा तर मात्र रोखू शकले नाही. अद्याप विचार केला तर या 3 धावांच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल 14 धावेंवरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी हल्ला बोल करत असताना प्रतिस्पर्धी संघ जयेश भूपेश जोडी.
बॅटची कडा घेतली. डॉट चेंडूची सांगता एक दुर्मिळ असं दृश्य या ओव्हरमध्ये नक्कीच आपल्याला पहिल्या चेंडूपासून पाहायला तर मिळालं नाही आहे. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी चालू असताना नक्कीच पाहायला मिळतं. उर्वरित शेवटचा चेंडू या ठिकाणी नक्कीच पुढील येणारा मार्गस्थ होईल आणि 5 चेंडूमध्ये अद्याप 14 धावांची खेळी साकार केली जाते. फटका चांगला आहे, फटका लाजवाब आहे. फुलटॉस चेंडूला पकडलं आणि बॅटवर घेतलं आणि चेंडूला भिरकावून दिलं. यस, हा येतोय अजून एक मलमिना चौकार. यस टीजे. बॅटिंगचा जर आपण विचार केला तर फारच चांगले बॅटिंग त्या ठिकाणी. 5 चेंडूमध्ये 15 धावा त्याच्या वैयक्तिक बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. त्याने एकच चेंडू खेळले अद्याप आणि 3 धावा भूपेशच्या बॅटमधून. चांगली जोडी मैदानाच्या आतमध्ये JB ची रंगत असताना JB फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. फुलटॉस चेंडू या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळायचा होता, तेवढा मोठा फटका खेळता आलेला नाही आहे. तेव्हा आपण विचार केला तर डॉट चेंडूची सांगता होत असताना चांगली सुरुवात. चेंडूचा विचार केला तर तेवढा चांगला चेंडू नव्हता, कारण फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही, त्याच्यामुळे डॉट चेंडूची सांगता नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू मार्गस्थ असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवरती. हा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. या चेंडूवर मात्र नक्कीच निश्चितपणे एकच धाव मिळेल. आता पुन्हा एकदा जयेशला आपण स्ट्राईक वरती पाहणार आहोत. तोच जयेश ज्याच्या बॅटमधून आपल्याला नक्कीच 5 चेंडूमध्ये 15 धावा नक्कीच पाहायला मिळाल्यात आणि या 5 चेंडूमध्ये 15 धावा कशा बॅटची गडा गतीले स्लोअर गतीचा चेंडू होता. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही आहे, चेंडू मात्र रेस जिंकेल. चेंडू जातोय सीमा रेषा पार, धावा मिळत आहेत तब्बल 4. हा येतोय अजून एक उनेल चौकार. येस टीचर. आलाय, चेंडू स्लॉट मध्ये होता आणि पाठवलंय प्लॉट मध्ये. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार, धावा मिळत आहेत 6. षटकार. यस टीचर. चौदा चेंडू मध्ये 14 धावा. रन बॉल इक्वेशन या ठिकाणी नक्कीच आपल्याला इथून पुढे पाहायला मिळेल. काय बॅटिंग. 7 चेंडू मध्ये 25 धावा. एकतर्फी मुकाबला करत असताना जयेशच्या बॅटिंग मध्ये नक्कीच ताकद आपल्याला पाहायला मिळते. हलक्यारित्या चेंडू खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट, फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं. एकच धाव त्या ठिकाणी मात्र मिळेल. समीकरण बदलेल. 13 चेंडू आणि 13 धावा. इथे जर आपण विचार करतोय जयेशच्या बॅटिंगचा तर फारच लाजवाब विस्फोटक बॅटिंग या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. हा फटका देखील लाजवाब आहे. उंच झरभरारी घेतली आहे. चेंडू हवेच्या साह्याने आणि ताकदीच्या जोरावरती क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून टीच करत चाललाय सीमारेषा पार. मलमिना षटकार. येस टीजे.
धावचीची संधी आहे. ही धाव कुठेतरी नसती मिळाली तर नक्कीच धावचीत करण्याची संधी होती त्या ठिकाणी. फारच लेट धाव. आता मात्र त्रिफळाचीत कमबॅक केला जातोय. येस, फलंदाज या ठिकाणी बाद होईल. येस, इलेक्ट्रोफाईन मुवमेंटचा इलेक्ट्रोक्वॅन विकेट, फलंदाज बाद. मिळतोय फलंदाजी करत असताना. खोलवर टप्प्याचा चेंडू नक्कीच फुलटॉस घेतला. लोअर फुलटॉस, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षक चुस्त तैनात आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले. एकच धाव, समीकरण बदललंय. 9 चेंडूमध्ये 5 धावा या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतील. फुलटॉस आहे, क्षेत्ररक्षकाला मेहनत करावी लागेल. एकच धाव त्या ठिकाणी पुन्हा एकदा नक्कीच घेण्यामध्ये यश संपादित केला. आता फारच स्वस्त मॅच करून ठेवले. अद्याप आपण विचार केला तर जयेशच्या बॅटिंगचा, तर जयेशच्या बॅटमधून नक्कीच 10 चेंडूमध्ये तब्बल 28 धावा आपल्याला नक्कीच खेळताना पाहायला मिळाला. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता, स्लोअर गतीचा चेंडू फेकण्यात आला. समीकरण बदलते. वारंवार 7 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना पुन्हा एकदा गोलंदाज शरद तयार. फटका लाजवाब आहे. MS धोनी स्टाईल मध्ये सामना फिनिश केलाय. चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. धावा मिळत आहे तब्बल 6 आणि 6. षटकार SDचे